नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठे दाखल झालेले आहेत। आंदोलकांसाठी जेवणाची विशेष सोय करण्यात आलेली आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मराठे दाखल, मराठ्यांच्या जेवणासाठी विशेष सोय। या संदर्भात अशोक वाळुंज यांच्याशी बातचीत केलेली आहे। आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूयात। मनोज जरांगे हे मुंबई येथे येणार असून नवी मुंबईत जो आहे तो त्यांचा आज मुक्काम आहे। मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जे आहेत हे एपीएमसी मध्ये दाखल झालेले आहेत। आपण एपीएमसी मार्केटमध्ये आहोत। या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आंदोलक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले असून हे जे जेवणाचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहे। विविध प्रकारचं जेवण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर चार भाकरी प्रेमाच्या ही संकल्पना देखील नवी मुंबईत राबवण्यात आली होती। त्याच अनुषंगाने विविध जे खाण्याचे जे मेनूज जे आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। एकंदरच जे आंदोलक आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। जेवणाबरोबर गोड पदार्थ असावा म्हणून गोड पदार्थ देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। एकंदरच एपीएमसीचे संचालक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, किती मराठा आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत? आता आज दुपारपासून 3 वाजल्यापासून साधारण आत्तापर्यंत जर अभ्यास केला, दाना बंदर असेल, मसाला मार्केट असेल आणि भाजी मार्केटला जवळजवळ 70 ते 75 हजार लोक आत्तापर्यंत आलीत आणि त्यांचं जेवण चालू आहे तिथे। आणि तर तुम्ही आता बघाल इथे हे कांदा बटाटा मार्केट आहे। जरांगे पाटलांबरोबरची जी लोकं आहेत ती सगळी लोकं 11-12 वाजेपर्यंत इथं पोचतील आणि त्या सगळ्या 35-40 हजार लोकांची व्यवस्था इथे आम्ही केलेली आहे। नक्की जे आहे मराठा आंदोलक आत्ताच्या घडीला जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तर काही वेळाने देखील मराठा आंदोलक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची जी प्रतिक्रिया जी आहे ती संचालकांनी व्यक्त केलेली आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।